नागपूर शहरात मध्यरात्री घरात घुसून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकाविणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणलाय. विशेष म्हणजे आरोपी हा फिर्यादीच्या मुलाकडे पूर्वी कामाला होता. ही घटना नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. 21 मार्च रोजी पहाटे 3:30च्या सुमारास फिर्यादी राधा भीमराव बाथो या त्यांच्या घरात झोपल्या होत्या. त्याचवेळी अज्ञात आरोपीने घराचा दरवाजा ढकलून आत प्रवेश केला. घरातील लाईट सुरू करून आरोपीने महिलेचे दोन्ही हात दाबलेत आणि त्यांच्या गळ्यातील सुमारे 2 तोळे वजनाची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला. या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपासादरम्यान पोलिसांनी 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासलेत. या फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली. तपासात समोर आले आहे की आरोपी अमित रामदास उईके हा फिर्यादीच्या मुलाकडे पूर्वी काम करीत होता. पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल रेकॉर्डच्या आधारे आरोपीचा शोध घेत अखेर 9 एप्रिल रोजी सावनेर येथून त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरीच्या सोन्याची चेन सावनेर येथील फिनो बँकेत गहाण ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बँकेतून सुमारे 20 ग्रॅम वजनाची आणि अंदाजे 1,20,000 रुपये किमतीची सोन्याची चेन जप्त केली आहे. या संपूर्ण कारवाईत नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. घरातील व्यक्तींची माहिती असलेल्यांकडूनच गुन्हे घडण्याची ही धक्कादायक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. नागपूर पोलिसांच्या तप्तर कारवाईमुळे आरोपी जेरबंद झाला असून चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय. पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 159/2026 कलम 309(4), 333 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. यामधील ज्या फिर्यादी आहे राधा भीमराव बाथो, वय 65 वर्षे, राहणार केजीएन बिर्याणी दुकानाजवळ धोंडबा चौक, हंसापुरी खदान, पोलीस ठाणे तहसील नागपूर. या त्यांच्या घरी रात्री झोपून असताना रात्री 3:30च्या दरम्यान त्यांच्या रूमचे जे दार आहे ते अर्धवट उघडे आहे हे पाहून एका इस्माने त्यांच्या घरामध्ये प्रवेश करून त्यांच्या गळ्यात जी सोन्याची चेन होती 2 तोळ्याची म्हणजे 20 ग्रॅमची सोन्याची चेन हिसका मारून पळून निघून गेला होता. त्या दरम्यान आम्ही संपूर्ण परिसरातील जे सीसीटीव्ही फुटेज आहे, डीबी पथकाचे प्रमुख PSI रसूल शेख आणि त्यांचे संपूर्ण डीबी पथक यांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केलेत. त्यातले काही महत्त्वाच्या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरित्या पळून जाताना आम्हाला दिसला. सदरचे फुटेज आम्ही फिर्यादीला दाखवले. फिर्यादीने असं सांगितलं की फुटेजमधील जी व्यक्ती आहे ती काही दिवसापूर्वी त्यांच्या मुलाच्या दुकानामध्ये, ज्यांच्या मुलाचा समोसे तयार करून विकण्याचा एक व्यवसाय आहे त्याच परिसरामध्ये घराजवळच, आणि तिथे तो काही दिवसापूर्वी कामाला होता, तोच हा व्यक्ती आहे असं त्यांनी सांगितलं होतं. त्यावरून आम्ही त्याचा शोध संपूर्ण परिसरामध्ये घेतला, परंतु नंतर अशी माहिती मिळाली की सदरचा हा आरोपी आहे हा सावनेर परिसरामध्ये राहतो. त्या तांत्रिक तपासावरून आम्ही सदर आरोपीचा शोध घेतला आणि त्याला त्याच्या घरून ताब्यात घेतलं. त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे अधिक चौकशी आणि तपास केला, तेव्हा त्याने त्या सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे. आज रोजी आम्ही सदर आरोपीला परवा दिवशी अटक केलेली आहे आणि आज त्याच्याकडून संपूर्ण चोरी गेलेला म्हणजे हिसकावून नेलेला रॉबरीचा जो मुद्देमाल आहे, सोन्याची चेन 20 ग्रॅमची, ती रिकवर केलेली आहे. आरोपी कडे अधिक सखोल तपास केला असता त्या असं समजलं आम्हाला की त्याला व्हिडिओ गेम खेळण्याचा नाद होता आणि त्या नादामध्ये त्यांनी जवळपास 30 ते 35 लाखाचं कर्ज त्याच्या डोक्यावर झालं होतं आणि ते फेडण्यासाठी त्यांनी हा चोरीचा गुन्हा केलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आज रोजी त्याचा MCR करून आम्ही न्यायालयात सादर करत आहोत. सदर गुन्ह्याचा तपास PSI रसूल शेख आणि त्यांचं संपूर्ण डीबी पथक, ज्याच्यामध्ये PSI राजसिंग ठाकूर, संजय साहू, फिरोज खान, वैभव कुलसंगे आदी अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.